भिवंडी तालुका पिंपलास गांव में आज दिनांक 9 जनवरी 2025 को श्री क्षेत्र कार्ला एक वीरा से वापस आई पालकी के उपलक्ष्य में श्री अग्नि माता सेवा मंडल द्वारा सत्यनारायण की महापूजा व महाभंडारा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व पिंपलास गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर सत्यनारायण की महापूजा व महाभंडारे का लाभ लिया। तो वही आए हुए मान्यवर व देनदारों का सत्कार श्री अग्नि माता सेवा संस्था द्वारा शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। सन्माननीय पाहुणे तसेच मुख्यची जेवणाशिवाय कोणी जाऊ नये अशी संस्थेची मानवायचा आणि माता संस्था तर आम्ही नक्कीच आपलं खूप ऋणी मस्क्यांच्या शुभ असते। सदस्यांची विनंती आहे महाप्रसाद या ठिकाणी घ्यायचा आहे, कोणी जेवल्याशिवाय जाऊ नये अशी ते स्वीकार करत आहेत आणि सर्व पाहुण्यांचे एकविरा देवस्थान या ठिकाणी श्री संतोष कृष्णा मस्के सदस्य माजी सरपंच तसंच माजी सरपंच आदरणीय आमचे आदरणीय मंकेशजी म्हात्रे यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे, स्वागत करत आहेत।
गजानन भुईर तसेच संतोषजी म्हस्के गावच्या माजी मुलाचं सहकार्य दरवर्षीला पण अशा आशा बाळगतो आणि आपल्या पुढच्या वाटचालीच्या या ठिकाणी यतीश ग्रुप सर्वली राजमारी आपला जिल्ह्याचा पण राष्ट्रीय श्री अग्निमाता सेवा संस्था पिंपलास आयोजित पालखी सोहळा 4 दिवसाचा प्रवास आनंदाचा गेला। प्रत्येक भक्ताचं गाऱ्हाणं सांगण्यासाठी आई एकविरा चरणी जातो आणि आई एकविरा प्रत्येक भावी भक्तांच्या प्रसंगास धावून येते। यासाठी सर्व सभासद मंडळी व पदयात्री दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पायी गेले होते आणि खूप आनंदाने पालखी सोहळा साजरा झाला। तसंच आज भंडाऱ्याचे नियोजन केले होते। या नियोजनामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी, पदयात्री मंडळी व परिसरातील वरिष्ठ व्यक्ती सर्वांनी या भंडाऱ्यात येऊन सहभागी राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल आम्ही अग्निमाता सेवा संस्था त्या सर्व मंडळींचे, पदयात्रींचे व वरिष्ठ मंडळींचे मनापासून आभार मानत आहे। असे तुमचे सहकार्य आम्हाला लागावी ही आपणास आम्ही आशा बाळगतो। भक्तांच्या मनामध्ये आईबद्दलची श्रद्धा आणि भक्तिभाव, संकटामध्ये धावून येणारी आई एकविरा माता ही प्रत्येक भक्ताला संकटातून बाहेर काढते आणि मायेची आनंदाचे साथ देते। त्या उद्देशाने प्रत्येक देवी भक्त आई एकविरा चरणी दर्शनासाठी जात असतो। प्रथमतः मी आईला साष्टांग नमस्कार करतो। सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की जो आपला आईचा भंडारा आज झाला यशस्वीरित्या पूर्णपणे पार पडलेला आहे। ह्याचं पूर्ण क्रेडिट जाते ते पूर्ण ग्रामस्थ मंडळी तसेच आम्हाला देणगीदार यांनी देणगी दिली, तसेच प्रमुख पाहुणे जे लाभले होते त्यांच्या सहकार्याने। आणि दुसरं मी क्रेडिट देतोय ते या संस्थेला, अग्निमाता सेवा संस्थेला। अध्यक्ष आहेत प्रभाकर दादा ठाणके आहेत, विक्की मुकादम आहेत, राजू पाटील आहेत, भगवान दादा आहेत, संतोष दादा आहेत। यांनी खूप अथक परिश्रम घेऊन हा पालखी सोहळा पार पाडलेला आहे आणि प्रत्येक भक्ताचं गाऱ्हाणं घेऊन जाण्याचं त्यांनी सहकार्य केलेलं आहे। मला असं वाटतं येणाऱ्या गावावरती संकट जे असतं किंवा येणारे प्रत्येक भक्तावरती जे संकट असतं ते दूर करण्यासाठी हा पालखीचा आपण सोहळा या ठिकाणी आयोजित करत असतो। त्याला पूर्णपणे साथ आईने दिलेली आहे, कारण की त्याचं बक्षीस आज दिसतंय। सर्व भक्त मंडळी खुशीमध्ये आहेत, चांगल्यामध्ये आहेत आणि नक्कीच आम्हाला देवी कुठेतरी पावली आहे असं आम्ही या ठिकाणी गृहीत धरतो। बसा गया ना सही बात है। इधर आके सुन इधर विश्वनाथ पाटील वेळे आपला सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। अग्निमाता सेवा संस्था बिनधास्त आपले सहर्ष स्वागत करत आहे। त्यानंतर माझी एक विनंती असेल जय मंगल